ही पातळी सोडलेली असताना जगत विकास साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जग बदल घालून एक गाव चांगले गेले भीमराव ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुढे नेण्याचं काम किंवा संदेश देण्याचं काम ज्या अण्णाभाऊ साठेने केलं, आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार आणि कार्य साता समुद्रापार जगाच्या पलीकडे जगात पोहोचवण्याचं काम आपल्या शाहिरीच्या माध्यमातून ज्या अण्णाभाऊंनी केलं, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्या अण्णाभाऊमुळं आज मुंबई आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, त्या अण्णाभाऊच्या संदर्भात, अण्णाभाऊ साठेच्या संदर्भात आणि या देशाचं स्वातंत्र्य संग्राम जो आहे त्या स्वातंत्र्य संग्रामाची जनक, त्याचे प्रणेते, ज्यांच्या विचारातून ज्यांच्या कार्यातून कृतीतून जी स्वातंत्र्य संग्रामाची हा समज पेटला आणि आज आपण जी स्वातंत्र्याची फळं चाकतोय ते स्वातंत्र्य संग्रामाचे जनक क्रांतिगुरु असतात दोजी साळवे. या सर्व महापुरुषावर चिकटपीट करण्याचं काम झालं आणि म्हणून सातत्यानं आम्ही जे काही शरीराला आवश्यक आहे जेवणाचं खाण्यापिण्याचं काम, तर जेवणापेक्षा आम्हाला आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधातली जी मंडळी आहे त्यांच्याकडून शिवाय शाप खाण्याचं किंवा खालच्या स्तरातलं बोलणे खाण्याचं काम जास्त प्रमाणात दररोज होते. परंतु आम्ही संविधानाला मानणारी माणसं आहोत. मातंग समाज हा संविधान प्रेमी आहे, परंतु ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन चालणारा समाज आहे आणि म्हणून निश्चितपणानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्कारानं प्रेरित झालेला किंबहुना शिवलव पुरीशाह आंबेडकर विचार, अण्णाभाऊंचा विचार डोक्यावर घेऊन पुढे चालणारा, आपलं दैवत त्यांना मानणारा हा जो व्यक्ती समूह आहे, या ज्या संघटना आहे, आमचे सगळे जे नेते आहेत, यांनी आपला दूर कुठे झळू दिलेला नाही आणि या आरक्षण वर्गीकरण विरोधकाकडून ज्या पद्धतीने चिखलफेक झाली, घाणेरडी भाषा या ठिकाणी बोलल्या गेली, त्याचं उत्तर कधीही दिलं गेलेलं नाही. मात्र त्यानंतर जे वेगवेगळे प्रश्न, समस्या, संभ्रम जो निर्माण झाला त्या अनुषंगानं आजपर्यंत शेकडो सन्मान्य ज्यांनी फोनद्वारे आमच्याशी संपर्क साधला, त्याला उत्तर देण्याचं काम आम्ही आमच्या परीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र असे अनेक शेकडो फोन आहेत की त्याला आम्हाला वेळेअभावी, संपर्क अभावी या ठिकाणी तसं पाहिजे तसं उत्तर देता आलं नाही. म्हणून अनेकांनी आग्रह केला की या मुद्द्यावर आपण लाईव्ह आलं पाहिजे आणि म्हणून आज आपल्या या लाईव्हच्या माध्यमातून मी आपल्याशी एक छोटासा अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण या विषयाच्या अनुषंगाने आपल्याशी संवाद साधू इच्छितोय. तर संवाद साधण्याला सुरुवात करण्यापूर्वी आज मी ज्या विचारानं किंवा आम्ही सर्व ज्या विचारानं काम करतोय ते या ठिकाणी या देशामध्ये जी लोकशाही व्यवस्था आहे, जी संघराज्य पद्धतीचा जो या ठिकाणी लोकशाही व्यवस्था स्वीकारण्यात आलेली आहे, ते आमचं जे मूळ आहे सम्राट प्रसेनजी, तर त्या सम्राट प्रसेनजींनी बौद्ध धर्माला राज्याश्रय देण्याचं काम केलं. त्याच्या माध्यमातून बौद्ध धर्माच्या भरभराट होण्याचं काम झालं. त्या तथागतांची मूर्ती या ठिकाणी विराजमान आहे. तथागतांना मी त्रिवार या ठिकाणी वंदन करतोय. त्याचबरोबर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना या ठिकाणी त्याची या ठिकाणी प्रतिमा आहे. त्यांच्या विचारांना आणि कर्तृत्वाला मी त्रिवार या ठिकाणी वंदन करतोय. दहुजी साळवे, क्रांतिगुरु वसंतराव दहुजी साळवे, त्यांची प्रतिमा या ठिकाणी विराजमान आहे. त्यांच्या विचारांना मी या ठिकाणी त्रिवार वंदन करतोय आणि विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनाकार यांच्या विचारांना आणि त्यांच्या कर्तृत्वाला मी त्रिवार वंदन करतोय. जगत विकास साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, शिवलव पुरेशाह आंबेडकर, अण्णाभाऊ मुक्ता साळवे, वीर फकीरा, मग वाटेगावचा वीर फकीरा असेल, रायगडचा सर्जा मांग असेल, मावळचा लीला मांग असेल आणि या जय भीम चळवळीमध्ये खऱ्या अर्थानं जय भीम चळवळीला एक वेगळी दिशा देण्याचं काम आणि आदर्श ठरण्याचं काम या चळवळीच्या अनुषंगाने इतिहासात ज्यांचं स्मरण केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही असे जय भीम नायक मातंग समाजातील पोचीराम कांबळे यांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतोय. आणि या अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या चळवळीला त्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये सर्व राज्यात ही चळवळ सुरू झालेली असली तरी महाराष्ट्रामध्ये ज्यांनी सुरू केली ते या ठिकाणी कैलासवासी क्रांती सम्राट बाबासाहेब गोखले, सन्माननीय स्वर्गवासी मधुकररावजी कांबळे साहेब, पी.जी. रेड्डी साहेब आणि आमचा ढाण्यावाग आधुनिक फकीरा या ठिकाणी सोमनाथभाऊ कांबळे. त्याचबरोबर या अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या प्रश्नावर पहिल्यांदा
या महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील साळेगावचा उच्च विद्या विभूषित आणि लौकिक शक्ती सेनेचा लौसैनिक आमच्या सोमनाथ भाऊ कांबळेंचा पाठीराखा नेहमी त्यांच्यासोबत सावली म्हणून वावरणारा